स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वीचा 3.5 द अल्केमी ऑफ नेचर हा पाठ आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. हा पाठाचा आपण समजून घेणार आहोत. सदर पाठाचं लेखन केलं आहे रक्षा भराडे यांनी. हा पाठ लिहिलेला आहे आणि यामधून त्यांनी आपल्याला आयुष्यातील निसर्गाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. निसर्गातील विविध घटकांमधून माणूस कशा प्रकारे शिकू शकतो हे लेखिकेने इथे काय केलं तर स्पष्ट केलेलं आहे. चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करणार आहोत लेसन समजून घ्यायला. द अल्केमी ऑफ नेचर, त्याला आपण म्हणतो निसर्गाची किमया किंवा निसर्गाचा चमत्कार. द अल्केमी ऑफ नेचर, ज्याला मराठीत म्हणता येईल निसर्गाची किमया किंवा मग निसर्गाचा चमत्कार. हा लेसन आज आपण बघत आहोत. तर बघा सुरुवातीलाच लेसनच्या सुरुवातीलाच एक 4 लाईन दिल्या आहेत बघा विल्यम ब्लेक या रायटरच्या. तर काय लाईन आहे त्या समजून घेऊया. टू सी अ वर्ड इन अ ग्रेन ऑफ सँड. ग्रेन म्हणजे कण, सँड म्हणजे वाळू. ओके, वर्ड म्हणजे जग तुम्हाला माहिती आहे. याचा अर्थ असा होतो की एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचं दर्शन हे होतं. अँड हेवन इन अ वाईल्ड फ्लावर. हेवन म्हणजे स्वर्ग आणि एका रानटी फुलातही स्वर्गाचा आभास होतो. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड. हातांची जी इवलीशी ओंजळ आहे ती सुद्धा कशी तर अमर्याद आहे असं आपल्याला वाटतं. अँड इटर्निटी ॲन आवर. आणि एक तासही एक तास जो आहे तो सुद्धा कसा वाटतो आपल्याला तर एका काळासारखा, एका प्रदीर्घ अशा काळासारखा किंवा मग अनंत काळाप्रमाणे तो आपला भासतो असं विल्यम ब्लेक या 4 लाईनमध्ये आपल्याला सांगत आहेत. चला आता सुरुवात करूया. पहिला पॅराग्राफ काय सांगितलेलं आहे बघा. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आवर आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड इन्हान्सिंग आवर वेलबिंग. आता इन्स्टिंक्टिव्हली याचा अर्थ होतो बाय नॅचरल इन्स्टिक्ट, म्हणजे त्याला आपण म्हणतो अंतर्प्रेरणे किंवा मग सहज प्रवृत्तीने. ओके, याचा अर्थ असा होतो की स्वतःला ताजंतवानं करण्यासाठी, निवांतपणासाठी किंवा मग प्रकृती स्वास्थ्यासाठी आपण अगदी सहज स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात रमवतो. ओके, नेचर सूथ अँड नर्चर. ओके, बाहेरच्या रम्य वातावरणात आपण ऊर्जा मिळवतो आणि निसर्ग आपल्याला काय करतो तर दिलासा देतो आणि खुलवतो किंवा आपण त्याला म्हणू शकतो फुलवतो किंवा मग निसर्ग आपली काय करतो तर संगोपन करतो. नेचर म्हणजे संगोपन करणे आणि हे खरं आहे. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट. नेचर जे आहे, निसर्ग जो आहे तो आपल्या काय करतो गरजा पूर्ण करतो, आपल्याला काय करतो तर स्फूर्ती देण्याचं काम करतो. मोटिवेट म्हणजे इथं आपण स्फूर्ती असा अर्थ आपण घेणार आहोत. नेचर विस्पर अँड कमांड्स. त्याचबरोबर निसर्ग आपल्याशी काय करतो तर हिदगुज करतो आणि त्याचबरोबर आपल्याला निसर्ग हा काय करतो तर आज्ञाही देतो. आज्ञा, कमांड म्हणजे काय तर आज्ञा देणे आणि विस्पर म्हणजे कुजबुजणे. ओके, हिदगुज करणे. निसर्ग आपल्यासोबत हिदगुज करतो, त्याचबरोबर आपल्याला आज्ञाही देण्याचं काम निसर्ग करतो. आर यू लिसनिंग. कधी ऐकल्यात का तुम्ही या गोष्टी. वेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट आ. मी ते जेव्हा ऐकते तेव्हा मी स्मितीत होते. आ मीन्स आदर किंवा मग आश्चर्याची भावना. एक फिलिंग ऑफ रिस्पेक्ट कंबाईन विथ वंडर. या आदर किंवा मग आश्चर्याची भावना म्हणजे मी तर आश्चर्यचकित होते किंवा मग मी त्याने स्मितीत होते. वी हॅव हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. हिबिस्कस मीन्स दॅट इज वन टाईप ऑफ प्लांट. एक प्रकारचं ते फुलाचं झाड आहे. त्याला मराठीत जास्वंदाचं झाड असं म्हणतात. इथे काय म्हणतो तर आमच्या बागेत एक जास्वंदाचं झाड आहे असं लेखिका म्हणतीये. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट बिग ब्राईट अँड टेंडर. दर 15 ओके, त्याला एक फूल येतं मोठं. ब्राईट म्हणजे तजेलदार आणि टेंडर म्हणजे कसं नाजूक असं फूल त्याला प्रत्येक 15 येतं. दो द डे इट स्माईल विथ द सन अँड डान्स विथ द विंड. ओके, सूर्यकिरणांमध्ये ते दिवसभर खुलून हसतं आणि वाऱ्याबरोबर डोलतं. बट ॲज इव्हनिंग अप्रोच. परंतु जशी जशी संध्याकाळ होत जाते इट स्टार्ट विल्टिंग. विल्टिंगचा अर्थ होतो निस्तेज होणे. ओके, तसं ते काय होत जातं तर जशी संध्याकाळ होत जाते तसं ते कोमेजू लागतं किंवा मग ते निस्तेज होत जातं.
द मॉर्निंग आफ्टर, ओके, दुसऱ्या दिवशी सकाळी, इट withers completely and by evening it fall and become one with the earth again. म्हणजे द मॉर्निंग आफ्टर म्हणजे सकाळी काय होतं तर ते पूर्णतः काय होतं सुकून जातं, दुसऱ्या दिवशी सकाळी ते पूर्णतः सुकून जातं आणि संध्याकाळपर्यंत ते गळून पडतं. इट विदर कम्प्लिटली अँड बाय इव्हनिंग इट फॉल, आणि संध्याकाळपर्यंत ते काय होऊन जातं ते पडून जातं त्या झाडातून. अँड बिकम वन विथ द अर्थ अगेन, आणि पुन्हा काय होतं ते मातीत मिसळून जातं. म्हणजे एक दिवसाचं त्या आयुष्य ते फुल काय करतंय ते जगतंय. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, येट इट डज सो इट फुल स्प्लेंडर. ते फुल फक्त एका दिवसाचं आयुष्य घेऊन येतं, तरी ते पूर्ण चैतन्याने बहरलेलं असतं. म्हणजे पूर्णतः चैतन्याने ते काय झालं असतं तर बहरलेलं आपल्याला दिसून येईल. व्हॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ however short to its fullest. आपण आपले आयुष्य किती छोटं असलं तरी असंच परिपूर्णतेने जगायला हवं, हो की नाही, असा प्रश्न लेखिका आपला विचारतीये. आता इथे एक शब्द आहे बघा, फोर्थ नाईट, त्याचा अर्थ होतो 15 म्हणजे 15 दिवसाचा जो काळ असेल त्याला आपण काय म्हणतो फोर्थ नाईट असं म्हणतो. ओके. इन्हान्सचा अर्थ होतो की इम्प्रूव्हिंग, सुधारणा करणे किंवा वाढ करणे. इटर्निटी म्हणजे अनंत काळ. ओके. विदर्ड म्हणजे काय तर ड्रायड अँड डिकेड म्हणजे काय तर कोमेजणे. ओके. विदर्डचा अर्थ आपण घेऊ शकतो सुकून जाणं, पूर्णतः ड्राय होणं. आणि कशाचा अर्थ विदरचा. ओके. आणि विल्टिंग म्हणजे टू ड्राय अँड ड्रॉप्स म्हणजेच काय तर निस्तेज होणं, त्याला आपण म्हणू शकतो विल्टिंग. वी वेंट टू अ रॉकी बीच, एका खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. अँड सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशियन, आणि समोर एक अथांग असा समुद्र, विशाल असा समुद्र असा काय झाला होता तर पसरलेला होता. अँड द रॉक अलॉंग साइट कार्व स्कल्प्टेड शेप बाय द वॉटर, आणि त्या समुद्राच्या कडेने कोरीव शिल्पासारखे पाण्यामुळे आकार बदललेले खडक तिने बघितले होते. वॉटर इज सो जेंटल, रॉक so hard, yet as the water flows over it every day for years the rock gives in. आता पाणी जे आहे ते कसं आहे ते अतिशय सौम्य आहे. जेंटल म्हणजे सौम्य आहे. रॉक सो हार्ड, आणि जो काही खडक आहे तो कसा आहे तर खूप अति कठीण तो आहे. ॲज द वॉटर फ्लो ओव्हर इट एव्हरी डे. ओके. तरी पण वर्षानुवर्षे रोज लाटांचा मारा झाल्याने त्या खडकाचं काय झालं तर रूप पलटलं होतं. ओके. द रॉक गिव्ज इन म्हणजे त्याचं पूर्णतः चित्र काय झालेलं बदललेलं, कारण वर्षानुवर्ष त्याच्यावर काय होतात तर त्या लाटा पसरत आहेत, त्या येऊन आदळत आहेत. इट टेक्स द शेप दॅट वॉटर कमांडेड, आणि पाणी वाहेल तसा आकार त्या खडक काय करते स्वतःला देत होतं, असं त्या लेखिकेला निदर्शनात आलं. आवर प्रॉब्लेम्स आर सो कॅलोसॉल अँड वी आर सो स्मॉल येट इफ वी परसिस्ट. ओके. कॅलोसोल मीन्स त्याचा अर्थ होतो एक्स्ट्रीमली लार्ज, अतिशय प्रचंड किंवा प्रचंड मोठं असं. ओके. आवर प्रॉब्लेम्स आर सो कॅलोसॉल म्हणजे आपले जे प्रॉब्लेम्स असतील, आपल्या ज्या समस्या आहेत त्या कशा तर खूप मोठ्या असतात. अँड वी आर सो स्मॉल, आणि आपण कसे आहोत तर खूप लहान आहोत. येट वी परसिस्ट, येट इफ वी परसिस्ट, पण तरी आपण जर आज टिकून राहिलो तर, असं म्हणल्यानंतर पुढच्या पॅराग्राफला आपण बोलतोय. पुढचा पॅराग्राफ आहे दिसतोय बघा हा कुठला, वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पिपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेवमेंट. एका कॉन्क्रीटच्या कॉन्क्रीटचं जे फुटपाथ आहे त्याच्या भेगांमधून गवताचे लहान लहान तुरे बाहेर डोकावताना पाहिले आणि विचारात पडले. कोण म्हणतं असं, लेखिका म्हणतीये. इट लेफ्ट अस थिंकिंग, ते आपल्याला विचार करायला मजबूर करतं. हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग मे लुक, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. एखादी गोष्ट कितीही अशक्य भासली तरी कुठून तरी तिला मार्ग सापडतोच. इट लेफ्ट अस थिंकिंग म्हणजे आपल्याला विचार करण्यास त्या गोष्टीने भाग पाडलं आपल्याला की हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग मे लुक, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. एखादी गोष्ट कितीही अशक्य भासली तरी कुठून तरी तिला मार्ग सापडतोच, असं लेखिका सांगते. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ज इन द कोल्ड विंटर मंथ. हिवाळ्याच्या ऋतूत एका झाडाला संपूर्ण
पानगळतीनंतर उजाड असं अनवाणी झालेलं आम्ही बघितलं. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. आम्हाला वाटलं की त्याचा जे काही आता वेळ जी आहे ती संपलेली, म्हणजे ते झाड जे काय ते मेलेलं आहे असं त्यांना वाटलं. बट 3 months पास्ट, परंतु 3 महिने होताच, म्हणजे 3 महिने झाल्यानंतर स्प्रिंग सेट इन, वसंत ऋतूचं आगमन झालं. अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन, फुल ऑफ लीव्ज, फ्लावर्स, बर्ड्स अँड लाईफ. ज्यावेळेस वसंत ऋतूचं आगमन झालं आणि ते झाड पुनश्च काय झालं तर हिरवगार झालं, आणि त्याला काय आलं तर वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पानं त्याला आले, आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्याच्यावर आलेत, आणि एक चैतन्य असं त्या झाडाला काय झालं तर प्राप्त झालं. म्हणजे पक्षी त्यावर यायला लागले, फुलं पानं त्याला आले, आणि ते चैतन्याने असं बहरून गेलं. What if we too had the conviction that however difficult things are right now, it will not remain so far forever. ओके, गोष्टी आज कितीही खडतर असल्या तरी त्या कायम तशाच राहणार नाहीत, असा विश्वास आपल्यालाही का वाटू नये. रिमेंबर दिस टू शाल पास. लक्षात ठेवा की हेही दिवस काय होऊन जातील तर निघून जातील, हेही दिवस काय होतील तर सरतील. म्हणजे आपण सुद्धा त्याकडून शिकले पाहिजेत की कितीही खडतर गोष्टी असल्या तर त्या कायम राहणार नाही, तर त्या काय होणार तर एक दिवशी काय होऊन जाणार आहेत, निघून जाणार आहेत, असं आपण त्या झाडापासून शिकू शकतो. वी सॉ अन आर्मी ऑफ ants lugging a fly which was at least 10 times the ants size. ants means मुंगी, आणि lugging means वाहने. ओके, कॅरी ज्याला आपण म्हणतो. आणि अ फ्लाय म्हणजे माशी. काय तर लेखिका सांगते तर एकदा एका मुंग्यांची रांग लेखिकेने पाहिली, म्हणजे त्यांनी पाहिली, आणि मुंग्या ज्या आहेत त्यांच्या 10 पट मोठ्या आकाराच्या माशीला त्या काय करत होत्या, उडत घेऊन जात होत्या. कोण? मुंग्या त्या माशीला, म्हणजे त्यांचे 10 पट वजन जास्त आहे अशा माशीला त्या उडत घेऊन जात होत्या. द ants organized themselves around the fly, lifted it on friller and carried it to the quite a distance. ओके, मुंग्या त्या माशीभोवती शिस्तीत गोळा झाल्या आणि त्यांनी आपल्या नाजूक मिशांवर तिला उचललं आणि लांब अंतरावर उचलून नेलं. फ्रिल म्हणजे वीक लेग्स, त्यांचे जे काही वीक लेग्स आहेत म्हणजे त्यांचे पाय कसे वीक आहेत. ओके, फिलर म्हणजे त्यांचे काही मिशा आहेत समोरच्या, फिलर्स आले असं समोर माशांचे, त्याच्यावर तिने उचललं आणि त्या तिला लांब डिस्टन्स म्हणजे खूप अंतरावर घेऊन गेल्या. देअर टीमवर्क अँड पर्सिव्हरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. त्यांचं ते संघटित कार्य आणि चिकाटी कशी होती तर थक्क करणारी होती. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड, फोकस्ड, स्पायडर वेब्स आर डेडिकेटेड येट व्हेरी स्ट्रॉंग. आपण असे सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि लक्ष देऊन काम केलं तर. ओके, कन्सिस्टंट म्हणजे सातत्यपूर्ण, त्या ऑर्गनाइज म्हणजे शिस्तबद्ध, आणि फोकस म्हणजे लक्ष देऊन काम करणं. जर आपण असं काम केलं तर स्पायडर वेव्स आर डेलिकेट येट व्हेरी स्ट्रॉंग. आता ही जी कोळी आहे, स्पायडर म्हणजे कोळी, एक छोटासा कीटक किंवा किडा, जी कोळ्याची जी जाळी आहे ती अतिशय नाजूक असतात, परंतु ती कशी असते तर खूप स्ट्रॉंग असते, असं लेखिका सांगतीये. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. आणि जे काही एक इंद्रधनुष्य आहे तो संपूर्ण आकाशाला काय करतो तर रंगाची उधळण करीत असतो. ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल. ओके, शिंपल्यातील कालव एका वाळूच्या कणातून मोती काय करतात तर तयार करतो. त्याचबरोबर इननंबरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फिनिटी स्काय. अगणित असंख्य असे तारे असीम आकाशाला काय करतात तर उजळून टाकतात. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट्स. ढग दर क्षणाक्षणाला वेगवेगळे आकार काय करतात तर धारण करत असतात. द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. अनहिंडर्ड मीन्स ऑब्स्टॅकल्स, नॉट ऑब्स्टॅकल्ड, म्हणजे कुठल्या प्रकारच्या अडथळ्याशिवाय. म्हणजे जो वारा आहे तो वृक्षांना, झाडांना काय करतो तर कुठल्याही अडथळ्याशिवाय काय करतो तर नाचवतो. ओके, वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंज इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. आणि
हे जे आहे पाणी कुठलाही गर्व न बाळगता सूर्य व वारा म्हणेल जशी ती आज्ञा देतील तसं आपलं काय करतो स्वतःचं रूप बदलत असतं, ते म्हणजे पाणी. वेन वी सी अ caterpillar turn into a butterfly, a flower turn into a fruit, we experience the alchemy of nature. एका अळीचं सुंदर फुलपाखरात रूपांतर होणं. कॅटरपिलर मीन्स एक अळी, एका प्रकारची, तिचं काय रूपांतर होतं तर बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरात रूपांतर होतं. अ फ्लावर टर्न इंटू फ्रूट, एक फूल त्याचं रूपांतर कशा होतं, फळात होतं. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर, ही सारी जी आहे ती काय तर निसर्गाची किमया काय करतो आहोत तर आपण अनुभवत असतो. वी टच इट अँड बिकम गोल्ड अवर सेल्फ, आणि तिच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचंही काय होऊन जातं, सोनं होऊन जातं, असं रक्षा भराडिया या लेखामध्ये सांगत. इथे आपला हा लेसन संपतो. बघा, रक्षा भराडिया यांनी ज्या काही ह्या वैशिष्ट्य किंवा असे गुणधर्म आपल्याला सांगितलेले आहेत ते गुणधर्म आपण स्वतःमध्ये काय केले पाहिजे तर विकसित केले पाहिजेत. निसर्गातील ही किमया व्यक्तीला आपण आहोत त्याहून अधिक उत्तम होण्यास काय करते तर मदत करते, असं आपलं इथे दिसून येतं. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन ही यूट्यूब चॅनल.